बस तेरी याद थी जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, सिंग माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, मम्मा तुझे सलाम। एवरीबॉडी वंदे मातरम, 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 वंदे मातरम। बोलो भारत माता की जय। धन्यवाद, थैंक यू सो मच। सर्वांनी प्लीज एक वेळा सिद्धार्थसाठी जोरदार ताडी वाजवायचं आहे। आणि आपले स्पेशल गेस्ट मिस्टर अतुल सावेजी आले आहेत। सर्वांनी तिकडे पण गृहनिर्माण मंत्री आहेत आपल्या मंत्री साहेबांसाठी, लाडके मंत्री साहेबांसाठी जोरदार ताडी वाजवायची। एव्हरीबॉडी कम ऑन। महाराष्ट्र पोलीस दल संघटना आयोजित 26/11 आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आदरणीय श्री अतुलजी सावे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे। तसेच आदरणीय श्री अभिमन्यू पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। न जातीसाठी न पातीसाठी न जातीसाठी न पातीसाठी एक दिवस फक्त आणि फक्त पोलिसांसाठी। जिथे पोलीस दिसतील त्या ठिकाणी त्यांना एक गुलाबाचं फूल द्या आणि त्यांना धन्यवाद म्हणा। थोड्याच वेळात या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन होत आहे, याची नोंद घ्यायची सर्व पदाधिकाऱ्यांनी। तसेच आमदार नारायण कोच्छे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। गेटीच्या परिसरामध्ये जमलेल्या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, ते देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता, थोडाफार घेऊन। मान्यवरांचे आभार, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार। महाराष्ट्र पोलीस दल संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी न विसरता आपल्या पोलिसांसाठी एक दिवस, पोलिसांसाठी एक दिवस खाकीसाठी हा कार्यक्रम आपण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी आपण पोलिसांना स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तसेच सिनेसृष्टी कलाकार आणि बिग बॉस फेम मेघा घाड़े मैडम या ठिकाणी आले आहेत, त्यांचं स्वागत। छे तो सभी लोगों को मैं बता दूं, मराठी बिग बॉस की विनर है मेघा मैम। सो एक बार हम सभी लोगों को जोरदार तालियां बजानी है मेघा मैम के लिए फॉर स्पेशली गिविंग टाइम। और जेवढी पण ऑडियंस आपली तिकडे पण आहे, ऑडियंस जे बघतायत, मैं आप लोगों को भी रिक्वेस्ट करूंगा इस तरफ आ जाइए प्लीज। 26/11 ये जो आज प्रोग्राम है मुंबई पुलिस के लिए है, स्पेशली महाराष्ट्र पुलिस के लिए है। तो जितनी भी हमारी ऑडियंस बाहर है जो देख रही है, प्लीज अंदर आ जाइए। आप सभी लोग इन्वाइटेड हो प्लीज। ऑफ इंडिया परिसरामध्ये जमलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, ते देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता। ते देखील भारताचे नागरिक आहेत आणि आपलं कर्तव्य बजावा। एक दिवस खाकीसाठी
एक दिवस वीर जवानांसाठी मान्यवरांचे महाराष्ट्र पोलीस बल संघटनेबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. तसे आभार व्यक्त आज करू शकत नाही, कारण आज पोलिसांसाठीचा, आपल्या महाराष्ट्रातील पोलीस परिवारांसाठीचा एक काळा दिवस आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचे, श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आगमन होणार आहे. माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप लांबून आले आहेत. ठाणा, पालघर, नवी मुंबई, रायगड. ही जी तळमळ आहे आपल्याला संघटनेमार्फत पोलिसांसाठी काहीतरी, पोलिसांचं चांगलं व्हावं, पोलिसांचे प्रश्न मार्गी लागावे, त्यामुळे आज आम्ही पोलिसांसाठीच हा कार्यक्रम राबवत असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण 32 जिल्ह्यांमध्ये याची दखल घेऊन आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी आदरणीय श्री राहुलजी ढोबाले साहेब यांची गृह विभाग समन्वय समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. सर्वांना नम्र विनंती करतो, पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सर्वांना विनंती करतो, आज पोलिसांचा दिवस आहे. त्यांचा आदर, त्यांचा सन्मान व्हावा यासाठीचा आज दिवस आहे. कृपया सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. मान्यवरांना, राहुल भैया तुबाले साहेबांना विनंती करतो, आपल्या पदाधिकाऱ्यांनी राहुल भाईंसोबत जायचं पुढे सर्वांनी. माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी खूप जोरात ताळी वाजवायची आहे. गमन न जातीसाठी न पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी महाराष्ट्राचे आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं, तसेच त्यांच्यासोबत सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी ज्योत पेटवून, प्रथम विनंती करतो त्यांनी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. न जातीसाठी न पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी. जिथे पोलीस दिसतील त्यांना एक गुलाबाचं फूल द्या आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण त्यांनी जी प्राणाची आहुती दिली आहे, ही आहुती आपण विसरता कामा नये. यासाठी सातत्याने गेले 7 ते 8 वर्ष झाले आम्ही गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोलिसांचा, पोलीस परिवाराचा सत्कार व्हावा, पोलिसांचा आदर व्हावा, यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस बल संघटनेमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी वीर जवानांना, शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय हिंद. सर्वांना विनंती करतो, स्टेज व्यासपीठ रिकाम करायचं आहे. बाकी सर्वांनी
आणि एक स्पेशल गेस्ट अजून आले आहेत आमचे फेमस ऍक्टर अँड प्रोड्युसर जॅकी बगनानी सर इज हिअर. सर्वांनी खूप जोरात ताड्या वाजवायची आहे जॅकी सर साठी प्लीज. मशाल पेटून आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मान्यवरांना विनंती करतो, फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. देवांजी प्लीज रिक्वेस्ट आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री राहुलजी दुबाले साहेब यांच्यामार्फत गेली 7 ते 8 वर्ष सातत्याने आपण हा कार्यक्रम चे आयोजन करतो. थोडं मोबाईल खाली घेऊन टाका कारण की त्यांना डिफिकल्टी होते प्लीज. राहुल गावांबद्दल सांगायचं झालं तर गेले 7 वर्ष झाले सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून पोलिसांच्या, पोलीस परिवारांचे, पोलीस बॉईज, पोलीस पत्नींचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावरती अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत आमची संघटना अग्रेसर असते. आणि सर्वप्रथम तर मी आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो की ते सातत्याने गेले 7 ते 8 वर्ष झाले पोलीस परिवाराच्या पाठीमागे उभे राहून ठामपणे कोणताही प्रश्न असो ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर अंमलबजावणी करतात आणि तात्काळ तो सोडवतात. त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच मी राहुलजी दुबाले साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. हॅलो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज 26 अकराच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल माननीय अतुल सावे सर, माननीय राहुल नार्वेकर सर, माननीय अतुल सावे सर, माननीय अभिमन्यू पवार साहेब, माननीय नारायण कुचे साहेब, जॅकी बगनानी साहेब, समित कदम साहेब, मेघा धाडे मॅडम आणि सिद्धार्थ कोळी. आज 26/11/2008 रोजी साहेब 16 वर्षापूर्वी या मुंबईवर आणि आपल्या देशावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच्यामध्ये आपले कित्येक पोलीस अधिकारी कर्मचारी हे शहीद झाले. हा उपक्रम राबवण्याचं कारण हे साहेब की मागील 365 दिवस वर्षाचे पोलीस 24 तास काम करतो. ज्या आतंकवाद्यांनी आपल्या देशावर जी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये कित्येक पर्यटक पण शहीद झाले, कित्येक पोलीस अधिकारी पण शहीद झाले. पण या सगळ्यांना त्या आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी पोलिसांना यश आलं. हाच दिवस आम्ही लक्षात ठेवून महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान व्हावा, जनतेने त्यांच्या पाठीशी उभा राहावं या दृष्टिकोनातून हा आम्ही कार्यक्रम करतो साहेब. याचं आम्ही स्लोगन असं दिलं साहेब कारण आमच्या पोलीस परिवारामध्ये कुठली जात आली नाही, कधी कुठला धर्म आला नाही. 18 पगड जातीचे लोक आम्ही पोलीस कॉलनीमध्ये राहतो साहेब. ना जातीसाठी ना पातीसाठी, एक दिवस पोलिसांसाठी. आज 26/11 जिथे रस्त्यावर, चौकात, रेल्वे स्टेशनला बंदोबस्त करणारा जर जनतेला पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद म्हणून आम्ही ही संकल्पना केली साहेब. हा कार्यक्रम साहेब आम्ही गेटवेला मागील 8 वर्षापासून करतो. प्रत्येक पोलिसांचा सन्मान व्हावा, प्रत्येक पोलिसांना एक मोटिवेशन मिळावं म्हणून नेहमी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिलेला याची साक्षीदार मी आणि महाराष्ट्रातील पूर्ण पोलिसाची जनता पण आहे साहेब. मी ह्या दिवशी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे की जो असंघटित झालेला घटक आहे जो म्हणजे पोलीस, ज्याला दुर्लक्षित समजलं जातं, ज्याला फक्त सुरक्षा आणि तू काठी घेऊन उभा राहा ह्या दृष्टिकोन पाहिलं जातं, हा कुठंतरी समाजामध्ये हा गोष्ट बदलली पाहिजे म्हणून साहेब आपल्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र पोलीस बल संघटना स्थापन करण्याचं कारण साहेब जेणेकरून आमच्या पोलीस परिवारांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आम्ही हा संघटनेच्या माध्यमातून करतो साहेब. हे आलेले पोलीस परिवार हे यांना ना गाड्या दिलेल्या आहेत ना काही केलेले, पण हा पोलिसांचा कार्यक्रम आहे. पोलिसांचा सन्मान व्हावा म्हणून असंख्य पोलीस पत्नी, पोलीस बॉईज, लाईन बॉईज, पोलीस परिवार इथं उपस्थित राहतात साहेब. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही इकडे असतो साहेब. ही एक मला अभिमानाची गोष्ट वाटते की कुठला दिवस जरी नाही पोलिसांचा सन्मान झाला पण 26 तारखेला पोलिसांचा सन्मान बघून
त्यांनी जे बलिदान दिलंय आपल्या देशासाठी हे आजच्या दिवशीपासून साहेब सगळ्यांना साक्षीदार समजलं जातं. साहेब मी आजचं तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून आजपर्यंत मी पाहिलं साहेब, तुम्ही कुठलाही कार्यक्रम पोलिसांचा असला तर तो कुठलाच टाळला नाहीये. सगळ्याला माहिती आहे साहेब तुम्ही सध्या किती व्यस्त आहात. तुम्ही काल दिल्लीवरून सकाळी इथं येऊन या कार्यक्रमाला आलात, त्यामुळे पोलिसांच्या पाठी खंबीर नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब कायम उभा हे यामधून दिसतं साहेब. साहेब हेच नाही, मी अनुभवलंय रात्री 2-2, 3-3 वाजता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलून रिप्लाय देऊन मी ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्याची मदत मागितली ती तुम्ही कधी चिडला नाहीत, कधी रागवला नाहीत. तात्काळ मला सांगितलं की चल मी त्याची मदत करतो, तू काय काळजी करू नको. त्या पोलिसाचं काम झालंय. असंच एक तुम्ही व्यस्त होता साहेब इलेक्शनच्या पिरियडमध्ये, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला हॉस्पिटलवाले कॅन्सरचं लेझर ट्रीटमेंट ऍडमिट करत नव्हते. त्याची आई हॉस्पिटलच्या बाहेर होती. ही गोष्ट मी तुम्हाला मेसेजद्वारे कळवली. अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्याच्या आईला उपचार मिळाले आणि ही गोष्ट महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवारांपर्यंत कळाली. माणसात आयुष्यामध्ये सर जे पोलीस परिवाराला तुम्ही जीवनदान देताय, ज्या पोलीस कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहत आहे, आजपर्यंत साहेब मी एवढा मोठा नाहीये, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडातून आजपर्यंत म्हणजे विरोधी पक्ष असताना, मुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना तुम्ही कुठल्याच पोलिसाला मीडिया समोर किंवा जनतेसमोर वाकडा शब्द कधी बोललेलं मला तर आठवत नाही साहेब. असे गृहमंत्री आणि असे मुख्यमंत्री होणं सर खरंच आम्ही नशीबवान मानतो. मी साहेब 400 किलोमीटरवरून बीडवरून जर जसा मुंबई आणि महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यामध्ये ह्या संघटनेचं काम करतो साहेब, त्यावेळेस मला अनुभवतो, कारण मी त्या पोलीस परिवारात जन्म घेतलाय. ज्या अडचणी माझ्या असतात त्या मला स्वतःहून माहिती आहे, म्हणून साहेब मी हे तळमळीने पोटतिडकीने करतो. साहेब ज्यावेळेस पासून संघटना आम्ही चालू केली साहेब, आमच्या लाईन बॉईजला तुकार समजलं जायचं, पण आता लाईन बॉयची इज्जत आणि लाईन बॉईजला म्हणतात की नाही पोलिसाचे पोरं बी काहीतरी चांगलं करू शकतात, ही भावना आमच्या संघटनेमुळे झाली असेल. साहेब अवघ्या 6 वर्षात महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात संघटना पोहोचवली आणि 4.5 लाख आमचे व्हॉलंटियर आहेत साहेब. आणि याच्यामध्ये फक्त पोलीस परिवार, पोलीस बॉईजच नसताना जे सिव्हिल वर्क आहेत, जे लोक काम आहे, सामाजिक काम करतात, ते पण या संघटनेत सामील व्हायला बघतात साहेब. त्यामुळे आम्ही हे विजय केला साहेब. 7 वर्षामध्ये जशी मी संघटना चालू केली, मी एक पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे साहेब, पण 7 वर्षात माझ्यावर कुठलाही डाग नाही साहेब आजपर्यंत की मी कुणाला फसवलं, पैसे खाल्ले किंवा काही केलं. ही सगळी प्रेरणा साहेब आपल्याकडून मिळते, कारण जे जे काम मी करतो, जे जे घेऊन जातो, जिथे अडचण येते त्यावेळेस तुम्ही ते मार्गदर्शन आणि मी तुमची म्हणजे मी साहेब तुम्ही कसं काम करता, कुणाला कसं ट्रीट करता, याच्याकडून ती मला खूप शिकायला मिळालं साहेब. तुमच्यामुळे पण तुमच्या स्वभावामुळे मी एवढी माणसं जोडली आहेत साहेब, म्हणजे माझ्याकडे पैसा नाही साहेब, माझी हीच संपत्ती आहे आणि तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे मी आजच्या दिवशी साहेब फक्त मी तुम्हाला 2 गोष्टी मागणार आहे या स्टेजवरून, ज्या की तुम्ही दिल्यात पण याच्या अगोदर मी मागितल्यावर. पण आता एक फक्त जे जेन्युअन आमच्या पोलीस परिवारांचा, पोलीस पत्नींचा जो विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे साहेब डीजी लोन तुम्हीच सुरू केलं होतं. मागच्या 3000 लोकांची यादी तुम्ही केली, पण या 6-8 महिन्यामध्ये 3400 लोकांची यादी प्रलंबित आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आपण तात्काळ फॉलोअप घेऊ, खूप सारे पोलीस परिवार साहेब त्या डीजी लोनसाठी प्रलंबित आहेत महाराष्ट्रातील. तेवढी विनंती आहे साहेब की तुम्ही तात्काळ तेवढं डीजी लोन विनंती आमची करून द्यावं. दुसरी गोष्ट साहेब, मागच्या वेळेस तुम्ही पलीकडच्या साईडला कार्यक्रम होता त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की मी हक्काचं पोलिसांना घर देणार, तुम्ही बीडीडी साईडचा प्रश्न मार्गी लावला, त्याबद्दल खरंच मी आपले आभार मानतो. सर मुंबईतील प्रत्येक पोलीस कर्मचारी अधिकारी जोपर्यंत सेवेत आहे आणि सेवानिवृत्त होईपर्यंत त्याची ऐपत नसते साहेब ते स्वतःचं घर मुंबईत घेईल म्हणून. कारण जर सेवेत असताना त्याला त्याच्या मुलाचं शिक्षण पण उच्च शिक्षण करता येत नाही साहेब, त्या पद्धतीने तुम्ही मुंबईतील प्रत्येक पोलीस परिवाराला घर द्यावं साहेब. आणि साहेब जसं तुम्ही म्हणला होता की पोलीस परिवार महामंडळ स्थापन करून पोलिसांच्या शिक्षण, आरोग्य व निवास या गोष्टी त्या महामंडळाच्या माध्यमातून सोडवताल अशी आपल्याला याच्यावरून विनंती करतो. बाकी आयुष्यात साहेब काही मागणार नाही, कारण तुम्ही मला न मागता सगळ्या माझ्या पोलीस परिवाराला दिलेले. कारण मी 100 लोक जरी असेल तरी जर एखादा प्रामाणिक काम करणारा पोरगा तुम्ही ओळखतात, हे मी आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट कमवलीच आहे. आज साहेब सर्व सिने अभिनेते हे सगळे आलेत, कारण यांना कुठलंही म्हणजे आम्हीच दिलेलं नाहीये, हे फक्त पोलिसांसाठी आलेले. त्यांना सांगितलं आमचा असा कार्यक्रम असतो, तुम्ही या कार्यक्रमाला जाणार तर तुमच्यामुळे जनतेतील प्रत्येक व्यक्ती मोटिवेट होऊन रस्त्यावर कर्तव्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीर उभा राहील. तर साहेब ह्या गोष्टी तुम्ही केल्या, जसं निवासाची पोलीस परिवार महामंडळ आणि साहेब सेवेत असताना जसं पोलिसांना आरोग्य सुविधा मिळते
त्याच पद्धतीने सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला जर मोफत आरोग्य सुविधा दिली तर साहेब हे आमचे पोलीस कर्मचारी 24 तास तर काम करतातच साहेब, याच्यानंतर कुठंच डगमगणार नाही. फक्त आमची परिवारांची परिस्थिती ही आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर साहेब 1 लाख रुपये जरी हॉस्पिटलचं बिल आलं तर त्याला एक तर घर विकावं लागतं, एक तर कुठली बँक लोन देत नाही, त्यामुळे ह्या परिस्थितीमधून त्याला खूप जावं लागतं. तर मी आशा करतो, मला माहिती आहे साहेब, मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही त्या गोष्टींवर वर्क करताच आहे साहेब. माझ्याकडून जर बोलण्यात किंवा मागण्यात काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, कारण तुम्ही आमच्या परिवाराचे पालक आहात. आम्ही पालकापाशी हट्ट नाही करायचा तर मग कुणाकडे करायचा, आम्ही तुमच्याकडे हक्काने मागणार साहेब. आणि साहेब एक आणखीन विनंती आहे, जर तुम्हाला, कारण मी बघितलं साहेब, म्हणजे मी आवर्जून सांगतो, इलेक्शनचा पिरियड होता, दिवाळीचा पहिला लक्ष्मीपूजनचा दिवस होता साहेब, तुम्ही स्वतःच्या घरातलं लक्ष्मीपूजन सोडून त्या पोलिसांसोबत पेढे मिठाई वाटून दिवाळी साजरा केली साहेब. याच्यातूनच सगळ्या पोलीस करा, कारण साहेब महाराष्ट्रातून मला सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन येतात, त्यांचा रिप्लाय असा असतो की जे आपल्या पोलिसांचं काम करू शकतात ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रिझल्ट हा प्रत्येक पोलीस परिवारापर्यंत गेला साहेब. मुंबई आणि साहेब दुसरी गोष्ट, मी दुबईचे एक उद्योगपती आहेत, मी त्यांना भेटलो होतो, तर त्यांनी नक्षलाईट एरियामध्ये जे पोलीस कर्मचारी अधिकारी शहीद होतात त्यांच्या पोलीस परिवारांना दत्तक घेतलं साहेब. 30-40 लाख रुपये त्यांनी जाहीर केलेत. तुमचा सर सगळा वेळ करून आम्ही नक्षलाईट एरियामध्ये ते सगळ्या पोलीस परिवारांना दत्तक घेणार आहे साहेब. आणि साहेब नक्षलाईट एरियामध्ये जेवढे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना अनुकंप तत्वावर लवकर नोकरी मिळत नाही साहेब, आणि ती त्याच्यामुळे काय होतं, त्यांना जर कुठल्याही फॅकल्टीमध्ये घेता आलं साहेब, कारण ते दुर्लक्षित घटक आहे. जसं तुम्ही सर प्रत्येक पोलीस परिवाराला बघता, जर तो पोलीस कर्मचारी शहीद झाला तर फक्त जनता स्टेटस ठेवते, जय जवान जय किसान म्हणते, पण त्याचा परिवार जिवंत आहे का उपाशी हे कुठली जनता बघत नाही साहेब. पण तुम्हीच त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतात आणि याच्या पुढेही राहतात. ह्या सर ह्या जेन्युअन गोष्टी आहेत पोलीस पाल्यांना आरक्षणाच्या, तशा मी आपल्याला सगळ्या देईनच. फक्त विनंती आहे साहेब, आपण या माझ्या विनंतीला मान देऊन माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पोलिसाच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही येतात, त्यामुळे माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. मी आपले आभार कोणत्या शब्दात मांडू. सुरुवातीला ज्यावेळेस मला बोलायला माईक दिला त्यावेळेस मी जरा थोडा घाबरलो साहेब, कारण तुमच्या समोर बोलायचं म्हणजे जोक नाहीये, पण मी हिम्मत करतो साहेब, मन निश्चय करतो, तर आज नाही बोलत तर कधी बोलणार आहे मग. कारण मी साहेब जे मागणार ते फक्त माझ्या महाराष्ट्रातील पोलीस परिवार, कारण तुम्ही पालक आहेत, तुमच्यापाशीच हट्ट करणार. धन्यवाद साहेब, मी आपले आभार मानतो. धन्यवाद. चेक. आता मी माननीय देवेंद्रजी यांना विनंती करेल संबोधित करायला. साहेब प्लीज. मंचावर उपस्थित आदरणीय राहुल नार्वेकरजी, अतुल सावेजी, अभिमन्यू पवारजी, नारायण कुचेजी, समित कदमजी, जॅकी भगनानीजी, मेघाताई गाडे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते राहुल दुबालेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कुटुंबीय, पहिल्यांदा तर आजच्याच दिवशी आपल्याला आपलं संविधान मिळालं होतं आणि म्हणून आजच्या दिवसाला आपण संविधान दिवस म्हणतो, आणि म्हणून संविधान दिवसाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या संविधान दिवशीच 2008 साली आमच्या संविधानावर, आमच्या सार्वभौमतेवर, आमच्या स्वातंत्र्यावर काही मुठभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश या ठिकाणी हलवून टाकला होता. आणि निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं. त्यांच्यावर गोळीबार करणं असेल, बॉम्बस्फोट करणं असेल, शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, त्या ठिकाणी ते घायाळ झाले. आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवलं. आमचे करकरे साहेब असतील, कामटे साहेब असतील, साळसकर साहेब असतील, तुकाराम ओंबळेजींसारखा एक व्यक्ती असेल की ज्यांनी अक्षरशः गोळ्या खात त्या ठिकाणी हातामध्ये काठी असताना बंदूक हातामध्ये घेतलेल्या कसाबला पकडलं आणि स्वतः शहीद झाले. परंतु
जो देशाचा अपराधी होता, ज्याने देशाच्या सार्वभौमतेवर, देशाच्या संविधानावर घाला घातला होता, अशा कसाबला त्या ठिकाणी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. मला असं वाटतं की आज असे अनेक जे आमचे 26/11चे शहीद आहेत, त्या सर्व शहीदांचं नमन करण्याचा हा दिवस आहे, त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे की पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं ची घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही. खरं म्हणजे हा केवळ मुंबईवर हमला नव्हता, तर देशाचं फायनान्शियल कॅपिटल, आर्थिक राजधानी ही उद्ध्वस्त करून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही भारताला कसे वाकवू शकतो. पण आपल्या पोलिसांनी तो हल्ला परतवला आणि त्यातून पुन्हा एकदा भारत हा एक मजबूत देश आहे, एक सक्षम राष्ट्र आहे हे आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण पाहतो एक मजबूत भारत. 2014 नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील कोणी करू शकलं नाही, अशा प्रकारची ताकद आज भारताने उभी केली आहे. हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना नमन करत असताना आपल्या सर्वांना हेच लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रथम ही भावना तयार होणार नाही, आम्ही देशाकरता जोपर्यंत जगण्याचा विचार करणार नाही, आमचा परिवार महत्त्वाचा आहे, आमचा समाज महत्त्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा आमचा देश महत्त्वाचा आहे, ही भावना जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत जगातील सर्वात मजबूत राष्ट्र म्हणून आपली जी संकल्पना आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी ज्यावेळी या सर्व शहीदांचं आपण नमन करतो, त्यांची आठवण करतो, त्यावेळी आपल्यालाही प्रेरणा मिळते, आपल्यालाही एक प्रकारची ताकद मिळते, शक्ती मिळते की ज्या माध्यमातून आपणही भलेही आपल्यापैकी प्रत्येकजण शहीद होऊ शकत नाही, त्याची आवश्यकताही नाही, पण किमान आपल्या देशाकरता आपलं कर्तव्य हे पूर्ण करण्याचा विचार आपण सगळे लोक निश्चितपणे करू शकतो. आज या निमित्ताने राहुलने पोलिसांच्या विविध समस्या देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सातत्याने राहुल दुबाले आणि पोलीस बॉईज संघटना ही पोलिसांच्या समस्या मांडत असते, पोलिसांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. पोलीस एक अनुशासित अशा प्रकारचं दल असल्यामुळे पोलिसांचं कुठेही संघटन नाही, पोलिसांची कुठेही युनियन नाही, युनियन करताही येत नाही. पण त्यांच्या योग्य मागण्या या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या सुटल्या पाहिजेत, याकरता पोलीस बॉईज संघटना ही सातत्याने त्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून मी राहुलला आश्वासित करू इच्छितो की पोलिसांच्या मागण्या असतील, पोलीस पत्नींच्या मागण्या असतील, घरांच्या असतील, आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, पोलिसांच्या मुलांच्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या मागण्या असतील, अशा या सगळ्या मागण्या निश्चितपणे मागच्याही काळात आपण लक्ष घालून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू. कारण आज महाराष्ट्र हा या ठिकाणी संपन्न होतोय, कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे. कायदा आणि सुव्यवस्था असते तिथेच संपन्नता येते, आणि ही कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस राखतात. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना विकासाकडे, संपन्नतेकडे जाता येतं. अशा पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही आपली देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं आपण सगळे पोलिसांच्या पाठीशी उभं राहूया. पुन्हा एकदा आमच्या शहीदांना आज मी सलाम करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण सगळे त्यांना असंच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवूया, एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सांगलीवरनं जी शहीद मॅरेथॉन आली आहे, दरवर्षी ते मॅरेथॉन घेऊन या ठिकाणी येतात, त्याही आमच्या सगळ्या धावकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद सर, आपण अमूल्य वेळ दिलात. सर माफ करा, एक राहिलं सर, हा दिवस जर शहीद दिवस म्हणून जर घोषित करता आला
आणि प्रत्येक महाविद्यालय कॉलेज आणि शासकीय कार्यालयामध्ये जर त्या शहीदांची जर प्रतिमा ठेवून त्याचं करता आलं तर आपण तेवढी विनंती. थँक्यू साहेब. राष्ट्रगीत होऊन त्यांचं शिल्ड समित कदम साहेब साहेबांचा त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन अतुल सावे साहेबांना देण्यात येतं. नार्वेकर साहेबांना स्मृतिचिन्ह देतात. अभिमन्यू पवार साहेब, नारायण साहेब, नारायण कोचे साहेब. धन्यवाद. आता राष्ट्रगीत आपण घेऊया प्लीज.